नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मोदकाची आमटी। त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले एक वाटण करून घ्यायचं आहे। त्या वाटणासाठी लागणार आहे साहित्य: एक मोठा कांदा, एक वाटी खोबरं, एक चमचा खसखस, एक चमचा धने, लसूण, अद्रक, दालचिनी, 2 लवंगा, 2 वेलदोडे, एक 4-5 मिरी। आता मी हे सगळं या कढईत गुलाबी रंगाने भाजून घेणार आहे। गुलाबी कांदा भाजून घ्यावा। कांदा छान गुलाबी भाजून झाला आहे। मी त्याला काढून घेते आणि लगेचच खोबरं भाजायला घेते। आता हे काढून ठेवलेले सगळे मसाले एकत्र आपण भाजून घेणार आहोत। हे मसालेही भाजून झाले। यात मी खसखसही टाकली आहे आणि खोबरंही भाजून कांद्याजवळ काढून घेतलंय। आता हा मसाला पूर्ण मिक्सरवरून काढण्यापूर्वी थोडं गार होऊ द्यावा लागेल। ही रेसिपी आहे मोदकाची आमटी। त्यासाठी आपल्याला मोदक करायचे आहेत। मोदकात कुठलं सारण भरायचं ते मी तुम्हाला सांगते। मोदकात आपल्याला भरायचं आहे एक मोठा चिरलेला कांदा, एक मोठी वाटी खोबऱ्याचं किसून घेतलेलं आहे खोबरं, थोडी कोथिंबीर, एक चमचा खसखस। आता मी हे छान गुलाबी भाजून घेते। कांदा गुलाबी भाजून झाला आहे। आता याला एका ताटात काढून घेते। आता आपण लगेचच खोबरं भाजून घेऊ। खोबऱ्यातच मी खसखस टाकून देते। यात आपण 1 चमचा तिळी पण घालू शकतो। खसखस पण यातच टाकून दिली। आता हे भाजून घेते। खोबरं पण छान भाजून झालंय। तर मी हे कांद्याजवळ काढून घेते। तुम्हाला सांगतात आपल्याला काय करायचं आहे ते। तर ह्याच कढईत आपण थोडं तेल घालणार आहोत। या तेलात आपण आता आले लसूण पेस्ट, जिरं, हिंग आणि अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट, अगदी थोडी हळद, थोडी धने मसाला, कोथिंबीर आणि आपण हे कांदा खोबरे जे भाजून घेतले ते पण आपण आता यात टाकून घेणार आहोत। हे आपलं मोदकाचं सारण आपण तयार करतोय। याला राहिलं मीठ, चवीनुसार मीठ घालूया। हे सारण छान आता एकजीव करून भाजून मस्त हे भाजलेलं आहे। याला फक्त आता एकजीव करायचं आहे। मोदकाचं सारण एकदम छान तयार झालं आहे। आता याला आपण गॅस बंद केला आहे। आपण याला गार करायला एका ताटात काढून घेऊयात। आणि मगाशी आपण वाटणासाठी आमटीचे वाटण भाजून ठेवलेलं आहे ते मी आता दळून घेते। या वाटणात आपण तिखट मसाले घालून घेऊयात। 2 चमचे तिखट। ही मसाल्याची भाजी असल्यामुळे जरा चटकदार आणि छान झाली पाहिजे। तिखट हे काळा मसाला 2 चमचे, हळद अर्धा चमचा, धण्याचा पावडर 1 चमचा, धने टाकले त्यामुळे 1 चमचा बस झालं, थोडे जिरे। पुन्हा एकदा पाणी घालून दळून घेते। आता आपण भाजी करून घेऊयात। तेल टाकते भाजीला छान। वाटणाची भाजी मसालेदार भाजी, तेल जरा 1 चमचा जास्त घालावे। तेल तापत आलंय। त्यात हिंग आणि हिला जरा थिकनेस येण्यासाठी आपण या तेलात आपण 1 चमचा बाजरीचं पीठ भाजून घेणार आहोत। त्याला छान गुलाबी भाजायचं आहे। बाजरीचं पीठ नसेल तर आपण बेसनही भाजू शकतो, पण मोदक आपल्याला बेसनाचेच करायचे त्यामुळे मी बाजरीचं पीठ भाजते। बाजरीचं पीठ छान गुलाबी भाजलं गेलं आहे। आता आपण हे दळलेलं वाटण टाकून देऊयात। याला एक छान तेल सुटीपर्यंत गुलाबी भाजायचं आहे। छान तेल सुटू द्यायचे।
वाटण होतं आहे तोपर्यंत आपण मोदकांसाठी बेसन भिजवून घेऊयात. आपल्याला बेसनाच्या पुऱ्या करून त्यात सारण भरायचं आहे. त्यात आपण चवीनुसार थोडे मीठ घालूया. थोडी हळद घालूया. अगदी थोडेसे तिखट, थोडेसे तेल आणि आता याला घट्ट मळून घेऊया. बेसन आपलं छान मळून झालं आहे. आता आमटी आपण पूर्ण करून घेऊयात, मग मोदक भरूयात. आमटीला तेल सुटलंय छान. मी बाजूला पाणी गरम करत ठेवलं होतं जेणेकरून पटकन तेलवर येतं आणि जशी जशी आमटी उकळेल तसं तिला तरंगही येतो. 2-3 ग्लास पाणी घालूयात आपण आणि चवीनुसार मीठ घालून देते. आता आपण मोदक करून घेऊयात. मी अशा गोळ्या करून घेतल्या आहेत. त्यांना असं थोडं थोडं लाटून त्यात आपण हे सारण भरायचं. छान मोदकाचा आकार द्यायचा. ही भाजी खूप प्रकारे करता येते. तसे एक प्रकार मी तुम्हाला व्हिडिओत एक व्हिडिओ करून सांगेलच. हा मोदक आपला तयार झाला आहे. असे करून सगळे करून घेते आणि मग भाजीला उकळी आल्यावर भाजीत टाकेल. तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला अतिशय सुंदर तरंग आलेला आहे आणि माझे मोदकही सगळे तयार करून झाले आहे. आता आपण एक करून हे आमटी सोडून देऊयात. हे छान शिजेपर्यंत मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे. फुल नको. फुल ठेवल्यास मोदक फुटण्याची भीती असते. कमी केला तर ते लवकर शिजणार नाही. मीडियम फ्लेमवर आपण आता यांना छान शिजवून घेऊयात. यावर आता आपण कोथिंबीर घालून देऊयात. छान मोदक शिजत आहे आपले. आपली मोदकाची आमटी तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. मोदक पण अतिशय सुंदर शिजला आहे. हे पहा त्यातलं सारण.